नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत हेल्दी, पौष्टिक आणि झटपट तयार होणारी बीटरूट भाजी. ही भाजी चवीला अप्रतिम असून आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. अगदी कमी वेळात तयार होतो, कमी मसाल्यात तयार होतो आणि ही रेसिपी डब्यासाठी, लंचसाठी, डिनरसाठी एकदम परफेक्ट आहे. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर यासाठी आपल्याला फक्त अर्धा वाटी शेंगदाणे लागणार आहे. शेंगदाणे अगदी खरपूस, खमंग वास सुटेपर्यंत भाजायचं आणि मिक्सरला अगदी दरदरं बारीक करायचं आहे. लगेचच कढई गरम आहे. त्याच कढईमध्ये फक्त 2 ते 3 चम्मच मी तेल घातलं. अगदी कमी तेलामध्ये आपल्याला ही भाजी बनवायची आहे. अर्धा चम्मच जिरं, अर्धा चम्मच मोहरी, लगेचच ठेचलेल्या 7 ते 8 लसणाच्या कळ्या, 2 ते 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 2 ते 3 मिनिटं परतायची आहे. फक्त छान खरपूस वास सुटेपर्यंत परतलं की लगेचच 3 ते 4 सुकी मिरची घालायची आहे. आता हे सर्व मिश्रण पुन्हा अगदी 2 मिनिटं परतून घेऊया आणि लगेचच एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तर आपल्याला कांदा शक्य होईल तितकं बारीक कट करायचं आहे आणि हे मिश्रण पुन्हा 2 ते 3 मिनिटं छान कांदा किंवा सर्व मसाले छान तांबूस कलर होईपर्यंत परतायचा आहे आणि नंतर यामध्ये काही बेसिक मसाले घालायचे आहे. तर त्यासाठी आपल्याला अर्धा चम्मच हळद लागणार आहे, अर्धा चम्मच तिखट आणि चवीनुसार मीठ. आता आपण मिरच्यांचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वापरलो, सुकी मिरची वापरलो, लाल मिरची वापरलो, त्यामुळे तिखट फक्त अर्धा चम्मच घातलं. आता एक गोष्ट सांगायची राहून गेली. मी ह्या स्टेजवर कढीपत्ता घालत आहे. कारण सुरुवातीला आपण जेव्हा मिरची किंवा लसण, जिरं, मोहरी घालतो त्या स्टेजला कढीपत्ता घालायचा असतो. पण मी विसरल्यामुळे या स्टेजला घातली आणि नंतर आपल्याला अशा प्रकारे किसलेला बीट घालायचा आहे. तर एक बीट किसून घेतलं. फक्त एका बीटाची मी भाजी करत आहे. बीट स्वच्छ धुवायचं, छान छिलायचं आणि किसणीने किसून घ्यायचं. तर अशा प्रकारे किसलेला बीट परतून घेऊया. सर्व मिश्रण फक्त आपल्याला 2 मिनिटं शिजवायचं आहे. अगदी झटपट ही भाजी तयार होतो आणि खायला तर अप्रतिम लागतो. तर अशा प्रकारे फक्त 2 मिनिटं मी भाजी शिजवली. पुन्हा आपल्याला भाजी परतून घेऊया. अगदी लगेचच भाजीला छान अगदी हलका पाणी सुटतो आणि नंतर यामध्ये आपण जो शेंगदाण्याचा कूट तयार केला होता तो घालूया. तर इथं मी जेवढे शेंगदाणे भाजण्यामध्ये वापरलं त्याहून कमी शेंगदाण्याचा कूट घातला. जर जास्त प्रमाणात तुम्ही शेंगदाण्याचा कूट घातलं तर भाजी खूप ड्राय होईल. त्यामुळे अगदी थोडं आवश्यकतेनुसार शेंगदाण्याचा कूट घाला. एकदा भाजी छान ढवळून घ्या, मिक्स करून घ्या आणि अगदी 2 मिनिटं फक्त 1 किंवा 2 मिनिटं आपल्याला पुन्हा ही भाजी वाफवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे इथं 1 ते 2 मिनिटं झालं आहे आणि इथं आपली ही भाजी तयार आहे. बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया. पुन्हा छान सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया. तर अशा प्रकारे अगदी झटपट फक्त 5 ते 6 मिनिटात तयार होणारी ही आपली बीटरूटची भाजी करायला आहे ना सोपी. अतिशय कमी साहित्यामध्ये तयार होतो, कमी मसाल्यामध्ये तयार होतो आणि कमी तेलामध्ये तयार होतो आणि खायला तर खूपच हेल्दी आहे, टेस्टी आहे आणि आपल्या शरीराला खूपच अशी फायदेशीर आहे. तर अशा प्रकारे या स्टेजवर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि लगेचच भाजी सर्व्ह करायची आहे. तर इथं तुम्ही बघू शकता अगदी झटपट मस्त अशी चटकदार आणि हेल्दी, टेस्टी आपल्या शरीराला फायदेशीर अशी बहुगुणी बीटरूटची भाजी तयार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ